बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भीमा कृषी पशु व पक्षी प्रदर्शन 2025 21 ते 24 फेब्रुवारीला मेरी वेदर मैदान येथे पार पडले. प्रदर्शनाला कर्नाटक, गोवा, सांगली, सातारा, बेळगाव, कोकण यासह कोल्हापूर जिल्ह्यातील आसपासच्या ग्रामीण भागातील शहरातील शेतकऱ्यांनी नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. 4 दिवसामध्ये जवळजवळ 5 लाख शेतकऱ्यांसह लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. 17 वर्ष आयोजित करण्यात येत असलेले हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरत आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले हे प्रदर्शन आम्हाला चांगल्या पद्धतीचे ठरत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या. शेतीसाठी उपयुक्त साहित्याची खरेदी एकाच छताखाली आम्हाला करता आली अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. या प्रदर्शनाच्या माध्यमातून 20 कोटींच्या आसपास उलाढाल 4 दिवसांमध्ये झाली आहे, तर बचत गटांच्या स्टॉलच्या माध्यमातून 1 कोटी रुपये उलाढाल झाली आहे. जगातील सर्वात उंच 25 कोटी किंमत असलेला 7 वेळा नॅशनल चॅम्पियन मिळवलेला विधायक मुर्हा जातीचा रेडा पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती. गडहिंग्लज तालुक्यातील हासूर चंपू येथील स्वप्नील अशोक पवार यांचा मुर्हा जातीचा रेडा बेस्ट ऑफ द शो ठरला, तर सांगोला तालुक्यातील कडलास येथील विठ्ठल नामदेव पवार यांचा खिलार खौंड चॅम्पियन ऑफ द शो ठरला, तर हरियाणा पानिपत येथील पद्मश्री नरेंद्र सिंह रणधीर सिंह यांचा विधायक रेडा प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरला आहे. या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार हा सहयोगी संचालक विभागीय कृषी संशोधन केंद्र शेंडा पार्कचे डॉक्टर अशोक आनंदराव पिसाळ यांना देण्यात आला. या प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी विविध पुरस्कार देण्यात आले. महिलांसाठी जिजामाता शेती भूषण पुरस्कार, भीमा शेती भूषण पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, भीमा आदर्श शेतकरी पुरस्कार, भीमा कृषी उत्कृष्ट संशोधक तंत्रज्ञ पुरस्कार, भीमा आदर्श कृषी विस्तार पुरस्कार, भीमा आदर्श गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार देण्यात आले. या प्रदर्शनामध्ये 450 पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग नोंदवला होता. त्याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली 200 बचत गटांना मोफत स्टॉल देण्यात आले होते, ज्याद्वारे महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला या ठिकाणी थेट बाजारपेठ मिळवून देण्यात आली. 4 दिवस प्रदर्शनस्थळी शेतकऱ्यांना भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मोफत झुणका भाकरीचे वाटप करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणात गुळाची विक्री झाली. सेंद्रिय गुळ खरेदी करण्यावर लोकांनी अधिक भर दिला आहे, तर मोठ्या प्रमाणात उच्चांकी तांदळाची विक्री झाली. न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन सोमनाथ जांभळेसह अमृता बुगले, कोल्हापूर. नमस्कार. न्यूज मराठी 24 या चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो, कारण गेले 8 वर्ष त्यांनी सातत्यानं काम करून 9व्या वर्षामध्ये पदार्पण करतायत. यांचं काम एक समाजाला, एक महाराष्ट्रासह किंवा देशामध्ये एक संदेश देण्याचं काम करतात, माहिती देण्याचं काम करतात. सातत्याने ही वाटचाल अशीच घोडदौड यांची चालू राहू दे, यासाठी मी यांना खूप खूप शुभेच्छा देतो.